करिश्मा करिश्मा पाटील आणि त्यांचा करिश्मा दाखवला आणि मुलं त्यांना पहिल्या तिसऱ्या आलेल्या आहेत यानंतर मला सांगायला आनंद होतो की यावर्षी जे डोंबिवली वेबचं अँकरिंग केलं वेदांत नटे हा माझा आमच्या शाळेचा चैतन्याचा विद्यार्थी आहे आणि आता तो चैतन्य महाविद्यालयामध्ये शिकत आहे. तर त्यांनी आला सांगितलं मॅडम मी काय करू का, तर नक्की आम्ही त्याला जबाबदारी दिली कारण आम्हाला गॅरंटी आहे की आमची चैतन्याची मुलं कुठेही चमकू शकतात. त्यामुळे जोरात तयार द्या वेदांतासाठी. गेली 11 वर्ष सातत्याने मला सगळ्या कामामध्ये मदत करणारे आमचे माजी पालक सचिन पावले सर यांना आम्ही कधीच विसरू शकत नाही. एका फोनवरती ते कधीही मला मदत करायला तयार असतात. त्यांची मुलं आता 11वीला आहे, म्हणजे पहिलं आता 11वीला मुलगी आहे आणि मुलगा 7वीला आहे. पण तरी त्यांची रिलेशन आमच्याबरोबर ती अगदी प्रिंटिंगपासून सगळी कामं एका फोनवरती माझी आरामात होता, मला जावं लागत नाही कुठे. तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हे मुलांपर्यंत असेच राहावे ही विनंती. थँक्यू मॅम. आता यापुढची सूत्र मी रश्मी नटे मॅडमला टीचरला देते. धन्यवाद दीपलक्ष्मी मॅडम. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मी स्वागत करते. प्राइज डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम छान झाला आहे. आता वेळ आली आपल्या मान्यवरांचे मनोगत ऐकायची. दिन हो या रात, धूप हो या बरसात, आपकी सेवा के लिए पुलिस आपके साथ. आणि खरंच आपल्याबरोबर आजच्या डोंबिवली वेस्टच्या पालक प्रतिनिधी स्वप्नाली देशमुख मॅडम उपस्थित आहेत. मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेचे शिक्षण पूर्ण केले, पण त्याआधी पोलीस होण्याचे खरतर परीक्षण त्यांनी सुरू केले होते. आज त्या क्राईम ब्रांचमध्ये कार्यरत आहे. स्वानंदी आणि स्मरणिका या दोन्ही मुलींचे करून घरची जबाबदारी सांभाळत हसत त्या देशसेवा करत आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वप्रथम उपस्थित आदरणीय आणि माननीय मान्यवरांना माझा सप्रेम नमस्कार. चैतन्य बालवाडीबद्दल मी मनापासून खूप कृतज्ञ आहे. लहान मुलं अनुकरणप्रिय असतात आणि आपण जसे त्यांना घडवतो तसे ते घडले जातात. ह्या बाबतीत चैतन्याचा खूप मोलाचा वाटा आहे. त्याबद्दल परत एकदा मी खूप थँक्यू बोलते. शिस्त आणि संस्काराचे बाळ करू देण्यात शाळेचा खूप मोठा वाटा असतो आणि ते उत्तमरित्या चैतन्य बालवाडी करून दिले जाते. सर्व टीचर प्रत्येक मुलांकडनं अभ्यास इतर अदर ॲक्टिव्हिटीज ज्या असतात त्यासुद्धा प्रत्येकाकडनं व्यवस्थितरित्या करून घेतात. शाळेमध्ये जे मेन्यू वगैरे ठरवून दिलेले आहेत म्हणजे प्रत्येक दिवशी, त्यामुळे मुलांमध्ये काही मुलं असे नाकारतात की नको हे नको ते नको, हे करण्याची जी हे आहे ना ते नाही होतं. सर्व पदार्थ खाल्ले जातात. आवड एक निर्माण झालेली आहे. त्यानंतर प्रत्येक सण साजरे केले जातात. प्रत्येक स्पर्धेत मुलांना पार्टिसिपेट केलं जातं. म्हणजे काही लोक पुढे मुलं नाही करत, ते मागे राहतात, पण प्रत्येकाकडनं करून घेतलं जातं. इवन सणमध्ये पण काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात. आम्हाला काही करता येत नाही, सण साजरे करता येत नाही कारण ड्युटी असते. जेव्हा सण असतात तेव्हा आम्हाला ड्युटी असते, पण इथे सर्व केलं जातं आणि मुलं येऊन सांगतात की मॅडम हे असं केलं तसं केलं. प्रत्येक असं शिकवलं तिथून भेटतंय त्यांना ते बाळकडू संस्कार. त्याबद्दल खूप धन्यवाद. धन्यवाद स्वप्नाली मॅडम. सारं घर ज्यांचे ऋणी असते
ती असते गृहिणी. काटई शाखेच्या पालक प्रतिनिधी आहेत विद्या फुटाणे मॅडम. नेहमीच सगळ्या कार्यक्रमात भाग घेण्याची आपल्या मुलाला प्रोत्साहित करतात. प्रत्येक कार्यक्रमात त्यांची साथ मुलाची असते. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. मी विद्या पराग फुटाणे, आजची पालक प्रतिनिधी. आपल्या शाळेच्या संचालिका स्मिता तांबे मॅडम, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्री रूपलक्ष्मी मॅडम व आपल्या शाळेच्या सर्व शिक्षिका, आपले मान्यवर अतिथी व चैतन्य नर्सरीचे काटई व डोंबिवली पश्चिम ठाकूरवाडीचे पालक विद्यार्थी यांचे मी सहर्ष स्वागत करते. आपली शाळा एक प्रेमळ ज्ञानाचे घर आहे, जिथे आपल्या मुलांना नुसते शिक्षण मिळत नाही तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो. आम्ही पालक प्रतिनिधी म्हणून आश्वस्त आहोत की आपल्या शाळेत मुलांना सुरक्षित, आनंदी आणि प्रेरणादायी वातावरण मिळते. आपल्या शाळेचे उद्दिष्ट प्रत्येक मुलाला आत्मविश्वासू, विचारशील आणि समाजसेवी बनवणे हे आहे. धन्यवाद. धन्यवाद फुटाणे मॅडम. मुझे किसी ने नहीं बनाया, मैंने खुद को बनाया है, असा विचार जे करतात आणि एक विद्यार्थी म्हणून शिकता शिकता जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगतात अशा व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यावर नक्कीच प्रोत्साहित व्हायला होते. असेच व्यक्तिमत्व आपल्याला पाहुण्या म्हणून लाभल्या आहेत, त्या म्हणजे संपदा गांधी मॅडम. मानसशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी BA ची पदवी घेतली. नुसती घेतली नाही तर माणसांच्या, लहान मुलांच्या मनोविश्वात त्या रमल्या आणि शाळेच्या मुलांसाठी बालनाट्य, नाटुकल्या लिहायला लागल्या. त्यांच्या या लेखणीला जागतिक अभिवाचन स्पर्धेत पुरस्कृत केले. लेखिका म्हणून वावरताना त्यांच्या अंगातला कलाकार खूप वेळा राज्य नाट्य स्पर्धेत सुंदर अभिनय करताना दिसला. सोलो ट्रिप हा त्यांचा छंद, त्यामुळे खूप भटकंती करताना सायकल मॅरेथॉन केल्या आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील कठीण सोपे गट सर करून झाले आहेत. हे करताना नृत्य त्या विसरल्या होत्या, तर कथ्थकची आता प्रथम परीक्षा उत्तीर्ण झाल्या. हे सर्व करत असताना उत्तम गृहिणीची कामे तर करतातच, पण घरच्या चरितार्थासाठी गेले 20 वर्ष मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून प्रतिष्ठित असलेल्या आयसन कंपनीत त्या कार्यरत आहेत. तर अशा या व्यक्तिमत्वाला मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. हॅलो, येतोय आवाज माझा? समोर बोलायला ॲक्च्युली मला ऑकवर्ड वाटतं, म्हणून मी माईक हातात घेतलाय. फार काही वेगळं सांगणार नाही आणि एक तर माझी उंची कमी असल्यामुळे मी फारसे दिसत नाही पोडियमच्यामध्ये, म्हणून बोलायची वेळ आली की सरळ मी डायरेक्टच बोलतो. सो आत्ता सध्या या लहान मुलांना बघून इतकं छान वाटलं आहे माहिती आहे मला. दीपा मॅडमनी जेव्हा विचारलं की प्रमुख पाहुणे म्हणून येशील का, म्हटलं बापरे मी प्रमुख पाहुणी वाटते का आधी, तर ती म्हणाली नाही नाही ये, तुझे इतके सगळे काय काय उद्योग आहेत करत असतेस ते आमच्या पालकांना सांग. तर म्हटलं बरं चल येते. आणि मेन म्हणजे लहान मुलांच्या कार्यक्रमाला यायचं होतं म्हणून मला फार आवडतं. ते लहान मुलांची सगळी चुका करणं, मस्ती करणं, धमाल येते एकूणच. आणि त्याच्यामध्ये पालकांची एवढी मेहनत असते ना की लहान मुलांना ते माहिती नसतं की आपल्याला काय करतायत, आपलं काय होतं आहे. जास्त पालकांचीच त्याच्यामागे सगळी धावपळ असते. कारण माझा मुलगा 16 वर्षाचा आहे आणि त्यामुळे मला माहिती आहे की 2.5 वर्षाच्या असतानापासून जेव्हा आपण प्ले ग्रुपला बालवर्गात घालतो तेव्हापासून कशी पालकांची धावपळ सुरू झालेली असते. आता ही सगळी जी मुलं आहेत 2 ते 6 वयोगटातली, तर मी एक असं तुम्हाला सांगते की ज्यांची मुलं 2 वर्षाची आहेत ना ते पालक सुद्धा 2 वर्षाचे आहेत. लक्षात घ्या, तुमचं वय 25, 30, 20, 22 काहीही असेल, पण तुम्ही पालक म्हणून 2 वर्षाचेच आहात. ज्यांची मुलं 6 वर्षाची आहेत ते पालक म्हणून 6 वर्षाचे
किंवा काही गडबडला की कधी कधी असं होतं डॉक्टरांचं वॅक्सिनेशन द्यायचं आपण विसरतो. डॉक्टर म्हणजे बऱ्याच काही मुलांच्या शाळेत द्यायच्या गोष्टी विसरल्या जातात. हे मागितलं होतं लक्षात नाही राहिलं. पण हरकत नाही, तुम्ही सुद्धा पहिल्यांदाच पालक झालेले आहात. त्यामुळे चुका केल्यात तर त्याची गिल्ट मनात बाळगू नका, पुढे त्या सुधारता येतील. आणि ते पालकत्व मुलांबरोबर पण एन्जॉय करा. तुम्ही सुद्धा 2 वर्षाचे आहात, 6 वर्षाचे होणार आहात, 10 वर्षाचे होणार आहात, मग 16 वर्षाचे होणार आहात. जशी मी आता 16 वर्षाची पालक आहे तसे तुम्ही होणार आहात. त्यामुळे ती सगळी जी प्रोसेस आहे ना ती एन्जॉय करा, त्याचं बर्डन घेऊ नका. ही खरं तर ही एन्जॉय करायची प्रोसेस ना खास करून मी महिला वर्गाला सांगू शकते की आपण जेव्हा प्रेग्नंट राहतो ना तेव्हापासूनच आपण पालक झालेले असतो. सो तेव्हापासून ही प्रोसेस एन्जॉय करा पालकत्वाची. त्याचं दडपण घेऊ नका की मी पालक झाले, उद्या माझं मूल झाल्यानंतर मला काय काय गोष्टी करता नाही येणार ह्याचं दडपण घेण्यापेक्षा तुम्हाला काय काय गोष्टी करता येणार आहेत ह्याचा आनंद बाळगा. कारण बऱ्याच म्हणजे जगात अशा खूप महिला आहेत की ज्यांना पालकत्व मिळत नाही आणि आज तुम्हाला ते मिळालं आहे. तर ते खूप एन्जॉय करा. तुम्ही एन्जॉय केलात तर मूल तुमचं ते बालपण, मग किशोर अवस्था, मग तारुण्य, हे सगळं ते तसं एन्जॉय करणार. आणि मला आता या PPT मध्ये जे भाज्या विकत घेण्याचं वगैरे ते जे काही ॲक्टिव्हिटी केली ती खूप आवडली. तुम्ही सुद्धा घरात हे असं टाइमपास म्हणून करत राहा. मुलांच्या हातात पैसे द्या, त्याची किंमत त्यांना कळू दे. सुट्टे पैसे द्या, खेळायला द्या. मुलांना लगेच तोंडात नाही घालत. आपण लक्ष ठेवलं ना तर मुलात नाही करत तसं करत. तर त्यांना ते खेळू द्या. 1 रुपयाचं कॉईन, 5 रुपयाचं कॉईन, 10 रुपयाचं कॉईन, 20 रुपयाचं कॉईन कसं असतं त्याची मांडणी करायला शिकवा. त्याच्याबरोबर सुट्ट्या पैशाबरोबर खेळू द्या. आपल्याला सांगितलं जातं ना की पैसे काय ते लक्ष्मी आहे, लक्ष्मी बरोबर खेळायचं नाही. लक्ष्मी बरोबर कोणी नाही खेळायचं. जे जुगार खेळतात त्यांनी. मुलांना त्यातले कॉईन्स आणि नोटा सांगण्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे तसं करू द्या. आणि जे काय हे पण सांगितलं कागद फाडणं वगैरे, ही तर खूप छान ॲक्टिव्हिटी आहे. नुसतं कागद फाडणंच असं नाही, पाण्यात खेळू द्या मुलांना. मी माझाच एक अनुभव सांगते. माझ्या मुलांना लहानपणी ताप येतच असतो. सतत काही नाही झालं, हवा बदलली की ताप आला, आपल्याला खूप टेन्शन येतं. माझ्या मुलाचं जे पेडियाट्रिशियन होते त्यांनी सांगितलेलं काही पॅरासिटामॉल वगैरे काही द्यायची नाही. 100च्या पुढे ताप गेला तर पॅरासिटामॉल दे. अर्थात तुमच्या सगळ्यांचे पेडियाट्रिशियन काय सांगतात ते फॉलो करा, मी सांगते ते नाही. पण त्यानंतर सांगायचे की अंग पुसून काढ, त्याचे कपडे काढ, नागडं कर त्याला आणि अंग पुसून काढ. तर एवढंसं लहान मूल त्याचे सगळे कपडे काढून त्याला कोमट पाण्याने, मिठाच्या पाण्याने त्याचं अंग पुसून काढायचं. म्हणजे किती थैथन करेल ते. मग मी काय करायचं, एका पातेल्यात मुलाला खेळायला पाणी द्यायचं. तो विसरून जायचा की त्याचे कपडे काढले करा. अरे पाणी न मागता खेळायला दिलं हेच त्याला मजा वाटायची. आणि त्याच्यात त्याचं अंग बिंग पुसून घ्यायचं. सो ते आपण नाही का सांडलवण करत, आपल्यातून दूध सांडतं, मीठ सांडतं. आपल्याला येतं का कोणी ओरडायला? कारण समोर कोणी नसतंच, त्यामुळे आपल्याला कोणी ओरडतच नाही. पण मुलांनी काही सांडवलं तर मात्र आपण त्यांना ओरडतो. सो त्यांना ती सांडलवण करू द्या, त्यांना ते एन्जॉय करू द्या. तुमच्याबरोबर स्वयंपाक करताना ती लुडबुड करत असतील तर त्यांना भांडी द्या खेळायला, त्यांना तेच जास्त आवडेल. तुम्ही जर त्यांना मोबाईल लावून दिलात, कार्टून लावून दिलात, पण त्याऐवजी तुम्ही स्वयंपाकघरातली कुकर, तवा, भांडी दिलीत ना, अच्छा आई जे वापरते तेच मला दिलंय, तर ते जास्त त्यांना आवडेल. आणि हे मी माझ्या अनुभवात तर केलंय. ते अगदी माझा मुलगा रांगत येऊन ते तवे आणि पोळपाट बाटली घेऊन खेळत राहा. तो खेळत राहायचा, माझी कामं आटपायची. सो हे सगळं मजा असते एक पालकत्व म्हणजे. आणि फार न बोलता सगळ्यात शेवटी एक सांगते की जसं हे मूल ना तुमचं आहे. आपण जन्माला दिलं, मुलांना जन्माला घातलं की आपण पालक होतो, आई वडील होतो, आजी आजोबा होतात, काका काकू, मामा मामी जे काही. पण त्याबरोबरच ते एक समाजाचा नागरिक असतात. ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. लग्न झाल्यावर मूल होणं ही प्रोसेस अतिशय नैसर्गिक आहे. पण ही नैसर्गिक प्रोसेस तुम्हाला समाजाचा एक नागरिक घडवायचा आहे. ह्या अनुषंगाने ती पुढे न्यायची.
समाजाचा नागरिक घडवायचं. ही सगळी मुलं आहेत ना, हीच पुढे जाऊन क्राऊड होणार आहे. आज आपण जे ओरडतो ना, इतकी गर्दी आहे, तितकी गर्दी आहे, हीच आहे ही गर्दी, हीच मुलं पुढे चांगलं शिकणार आहे. सो तुम्ही त्याचा तेवढा एक विचार करा, घरी जाऊन याचा विचार करा की मी हा नागरिक घडवतोय. नागरिक घडवायचं म्हणजे काय करायचं, तितके पण तुम्ही सगळं शून्य आहातच. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या प्राथमिक गोष्टी आहेत त्या मुलांकडनं करून घ्या आणि बाकी त्या सगळ्या करून घ्यायला तर चैतन्य नर्सरी, दीपा मॅडम तर अतिशय योग्य हातात आहेत तुमची मुलं, त्यामुळे ती काळजी करण्याची काही गोष्टच नाही. त्यामुळे सगळ्या लहान मुलांना खूप खूप शुभेच्छा. काय मजा येते की नाही? वा, शाबास, थँक्यू. थँक्यू मॅडम, छान योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आता आपण 15 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत. 15 मिनिटानंतर पहिलं गाणं आहे उदय गंबेबाई. तर त्याप्रमाणे पालकांनी तयारी करून ठेवायची आहे. गाण्याची लिस्ट तुम्हाला पाठवलेली आहे, त्याप्रमाणे आपली मुलं तयार झाली पाहिजे. 15 मिनिटाचा ब्रेक आहे. त्यामध्ये शिशू काय, खाणं पिणं काय सगळं आवरायचं आहे. हॉलमध्ये कचरा करायचा नाही. त्यांनी सांगितलंय सुज्ञ नागरिक घडवत आहात, त्यामुळे तुम्ही आधी सुज्ञ नागरिक असले पाहिजे. ते मी बघते आणि माझं इथे CCTV चालू आहे, त्यामुळे मला ते कळणार आहे. ओके, थँक्यू. पुन्हा भेटू 15 मिनिटानंतर लवकरच.